हाय, मी संपदा आनंदाच्या शेतातून म्हणजे फार्म ऑफ हॅपीनेस मधून आणि आजच्या गोष्टीचं शीर्षक आहे मधमाशांची नाईट शिफ्ट. ऐकून विचित्र वाटलं ना? मधमाशा आणि नाईट शिफ्ट अगदी असंच आम्हालाही वाटलं होतं. 5-6 वर्षापूर्वी एक घडलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. फार्म ऑफ हॅपीनेस हा फार्म स्टे. इथे वेगवेगळ्या ठिकाणाहून पाहुणे येतात, म्हणजे ट्रॅव्हलर्स येतात, शेतीचा निसर्गाचा अनुभव घेतात. त्या दिवशी सुद्धा असंच जुलै ऑगस्टचा महिना होता. पावसाचा आनंद, भातशेतीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी फार्म ऑफ हॅपीनेस भरलेलं होतं. रात्री आम्ही जेव्हा अगदी हास्य विनोद करत गप्पा मारत जेवत होतो, त्यावेळेला कोणाला तरी या वरच्या मजल्यावरती जाणाऱ्या जिन्यावर मधमाशांचा घोंगावण्याचा आवाज येत होता. म्हणजे या जिन्यामध्ये जे लाईट आहे त्या लाईटच्या भोवती घोंगावणारा आवाज हा आम्ही ऐकला. म्हणून शोधत आलो की नक्की कुठून येतोय बरं आवाज हा. म्हणजे मी आणि राहुल जसे बघायला आलो तसे सगळी ट्रॅव्हलर्स मंडळी जी त्यावेळेला तिथे होती ती आमच्याबरोबर बघायला आली. आमचे जे सहकारी आहेत ते सगळे बघायला आले. खरं तर हे तुम्हाला जे आम्ही शूटिंग दाखवतोय ना, ते गेल्या 2 रात्रीमध्ये केलेलं शूटिंग आहे. आणि असंख्य दिसणाऱ्या या मधमाशा पाहून आम्हाला असं वाटलं की आजूबाजूला कुठेतरी झाडावर पोळं बांधलेलं असेल, ते कशाने तरी डिस्टर्ब झालं असेल आणि म्हणून त्या आता दिव्याच्या इथे गोळा झालेल्या दिसतायत. पण मग लक्षात आलं, आमच्यातलाच एक सहकारी म्हणाला की या मधमाशा या रात्री कुठल्या तरी फुललेल्या फुलांसाठी आलेल्या असणार. आणि जसं आम्ही टॉर्चचा लाईट झाडांवर टाकत होतो तेव्हा आम्हाला निवेच्या झाडावर म्हणजेच कदंबाच्या झाडावर अशी गोल गोल फुलं दिसली. एखादा बल्ब लावावा ना तशी. ते कदंबाचं अख्खं झाड या अशा चेंडूच्या फुलांनी भरलेलं होतं आणि त्या मिट्ट अंधारातही सगळ्या फुलांवर खूपशा मधमाशा लगडलेल्या दिसत होत्या. एखाद्या फॅक्टरीत नाईट शिफ्टला मशीन्स चालू असावीत तसा त्यांचा तो संथ गुंजारव. आणि त्यातल्याच खूप माशा बाजूलाच असलेल्या या जिन्यातल्या लाईट्सला घोंगावत होत्या आणि त्यांचा तो आवाज होता. आत्ता कालच्या या शूटमध्ये मात्र खूप कमीच माशा दिसत आहेत. या मधमाशीचं नाव शोधण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला समजलं की एपिस डोर्साटा असं हिचं नाव आहे. इथे काळबी सुद्धा म्हणतात. काळबी मला जास्त सोपं वाटतं. मी राहुलला अगदी मागे लागून सांगितलं की प्लीज हे फूल तू तोडून आण ना. हे बघा, हे असं फूल दिसतं निवेचं म्हणजे कदंबाचं. आणि ते हातात जेव्हा आलं तेव्हा त्याचं सौंदर्य लक्षात आलं. तुम्ही सुद्धा नीट बघू शकता. खरं तर आम्ही ते दिवसा केलंय शूटिंग, पण आम्ही तुम्हाला मी गोष्ट सांगते आता रात्री, कारण मधमाशांची नाईट शिफ्ट आहे. हा आत्ता सुद्धा त्याला सुंदर आणि मंद असा गंध येतोय आणि त्याचा एक अतिशय मंद सुगंध हा सगळ्या परिसरात दरवळतो. मधमाशा ज्या नाईट शिफ्टवर येतात त्याचं कारणच असं की निसर्गामध्ये जशी दिवसा फुलणारी फुलं आहेत तशी रात्री फुलणारी फुलं आहेत. मग त्या रात्री फुलणाऱ्या फुलांमधला नेक्टर कोण गोळा करणार? त्या या मधमाशा आहेत. म्हणजे मधमाशा नाईट शिफ्ट करायला लागल्या कशा, कधी, केव्हा? तुम्हाला याबद्दल जर जास्त माहिती असेल ना तर आम्हाला नक्की कळवा. खरं तर आम्हाला कितीतरी ट्रॅव्हलर्स किंवा आमचे येणारे पर्यटक पाहुणे विचारतात की तुमच्याकडे या सीझनला काय आहे बरं? तर आमच्या असं लक्षात आलंय की प्रत्येक ऋतूमध्ये, प्रत्येक सीझन मध्ये या निसर्गामध्ये किमया घडत असते. रोज पाहावं तर वेगवेगळंच नवल असतं. इथे जी बायोडायव्हर्सिटी आहे त्या बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करता करता आम्हाला बायोस्कोपच्या गोष्टी सुचायला लागल्या. तुम्ही मात्र तयार राहा हॅपीनेस बायोस्कोप मध्ये पुढची गोष्ट ऐकायला.